स्वराज्य पोलीस मित्र पत्रकार संरक्षण आणि माहिती अधिकार संघटना सोलापूर जिल्ह्याच्या वतीने जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करीत असलेल्या 24 महिलांना स्वराज्य कर्तृत्वान महिला पुरस्काराने सन्मानित करण्यात आले। सोलापूरच्या चौडेश्वरी मंगल कार्यालयात आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी स्वराज्याच्या प्रदेशाध्यक्षा सौ धनश्रीताई उत्पात ह्या होत्या, तर प्रमुख पाहुणे म्हणून स्वराज्याचे संस्थापक तथा राष्ट्रीय अध्यक्ष दीपक कांबळे, विश्वस्त उमेश काशीकर, प्रसिद्ध उद्योगपती सौ नीता रघोजी, पत्रकार सौ श्रुती गांधी या होत्या। स्वराज्याचे जिल्हाध्यक्ष चंद्रकांत वेदपाठक यांनी प्रमुख पाहुण्यांचे स्वागत करून व सत्कार केला आणि सोलापूर जिल्हा स्वराज्य संघटनेच्या कार्याचा आढावा सादर केला। स्वराज्य पोलीस मित्र पत्रकार संरक्षण आणि माहिती अधिकार संघटनेचे संस्थापक तथा राष्ट्रीय मुख्य महासचिव कमलेश शेवाळे यांच्या मार्गदर्शनाखाली या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। या प्रसंगी दीपक कांबळे, सौ धनश्रीताई उत्पात, सौ नीता रघोजी, सौ श्रुती गांधी, चंद्रकांत वेदपाठक यांनी आपले मनोगत व्यक्त करून उपस्थितांना मार्गदर्शन केले। या प्रसंगी सत्कारमूर्ती सौ धनश्रीताई उत्पात, सौ अंबुबाई वेदपाठक, सौ शुभांगी पंडित, सौ श्रुती गांधी, सौ नीता रघोजी, सौ जयश्री शहाणे, सौ दीप्ती शहाणे, श्रीमती राजश्री टाक, सौ हेमावती उपळाईकर, सौ अंजली कुरुलकर, सौ सुनंदा क्षीरसागर, सौ स्मिता पोद्दार, सौ वर्षा पोद्दार, सौ अर्पिता शिंदे, सौ महानंदा सोनवणे, सौ रामेश्वरी निंबाळे, सौ अश्विनी क्षीरसागर, सौ उर्मिला कदम, सौभाग्यवती पूजा पत्तार, श्रीमती मीराबाई बुद्रुक, श्रीमती अलका विभूते, सौ सविता सगरे, सौ चंद्रकला पोद्दार, श्रीमती शांताबाई बंगरगी या 24 आदर्श महिलांना स्वराज्य कर्तृत्वान महिला पुरस्काराने सन्मान चिन्ह देऊन शाल पांघरून मोत्याचे माळ देऊन सत्कार करण्यात आला। कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी स्वराज्याचे जिल्हा कार्याध्यक्ष सुनील पंडित, जिल्हा उपाध्यक्ष राजेंद्र कुमार रघोजी, सचिव सुधाकर शहाणे, सरचिटणीस दीपक कुरुलकर, सरचिटणीस दत्तगुरु वेदपाठक, दिलीप क्षीरसागर, संतोष दीक्षित, अमर शिंदे, रोहित उपळाईकर, अमोल शहाणे, गौरीशंकर सोनवणे सह विविध पदाधिकारी सदस्यांनी विशेष मेहनत घेतली। टीमसाठी जी एक संघटना फक्त एका व्यक्तीने होत नाही, तर त्या संघटनेमध्ये सर्व पदाधिकारी जे काही काम करतात त्या पदाधिकाऱ्यांसोबत जी संघटना उभी होते ती अख्खी संघटना काम करत असते आणि त्या संघटनेमध्ये जे सगळे काही पदाधिकारी काम करतात त्याचं खरंच खूप मनापासून कौतुक करते आणि पुढील ते जे काही काम करतात त्यांनाही शुभेच्छा देते। आणि आज ज्या काही समोर महिला बसलेल्या आहेत, ज्या काही पुरस्कार प्राप्त आहेत, त्यांचे मी मनापासून आभार मानते आणि त्यांनाही खूप साऱ्या शुभेच्छा देते की तुम्ही वर्षभर किंवा आयुष्यभर करत असलेल्या कामाची ही कौतुकाची थाप आज ही संघटना तुम्हाला देत आहे, त्याच्याबद्दल तुमचे खूप मनापासून आभार। आज आपण कशासाठी इथे जमलेलो आहे हे सगळ्यांना माहीतच आहे। सर्वप्रथम व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवर आणि प्रेक्षक सगळ्यांना माझा नमस्कार। 8 मार्चचा हा कार्यक्रम आपण साजरा करण्यासाठी इथे जमलेलो आहोत। आजचा दिवस म्हणजे महिलांचा दिवस हे वाक्य जरा आता खूप जुनं झालंय असं मला वाटतंय, कारण आजची महिला ही वर्षभर काही ना काही करतच असते, तरच तिचं कौतुक व्हायला पाहिजे। जुनी म्हण आहे की प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे स्त्रीचा हात असतो, पण आता आपण एक पाऊल पुढे टाकायला पाहिजे त्याच्यात की फक्त मागेच नाही तर प्रत्येक स्त्री आता पुरुषाच्या खांद्याला खांदा देऊन प्रत्येक क्षेत्रामध्ये यशस्वीरित्या कार्यरत आहे। त्यामुळे नुसती पाठीमागे आहे स्त्री यशस्वी पुरुषाच्या हे म्हणणं चुकीचं आहे। आणि महिला इतकी पुढे गेलेली असताना सुद्धा महिलांवर वेगवेगळे प्रकारचे जोक्स करणं, व्यंगचित्र करणं, त्यांच्या टीका करणं हे कुठेतरी थांबलेलं पाहिजे आणि तिला सन्मानाने वागवायला पाहिजे, हे असं मला तरी वाटतंय। तुमचं काय मत आहे ते तुम्ही पण प्रत्येकाला संधी मिळणार आहे, प्रत्येकाने स्पष्ट करावं। उत्कृष्ट कामगिरी केलेल्या महिलांचा आपण सन्मान करण्यासाठी जमलेलो आहोत। खरं तर 8 मार्च हा काही जागतिक महिला दिन
करण्याचा दिवस नाही, खरं तर रोज आपण महिला दिन साजरा करतो. आणि आज प्रत्येक क्षेत्रामध्ये महिला पुढे आहे. असा एकही क्षेत्र नाही की तिथं महिला पुढे नाही. आणि आता तर भारतामध्ये सगळीकडे महिला राज सुरू आहे. राष्ट्रपती महिला आहेत, बऱ्याचशा ठिकाणी IPS IAS अधिकारी महिला आहेत, बऱ्याचशा ठिकाणी न्यायाधीश वगैरे महिलाच आहेत. त्यामुळं माझं असं म्हणणं आहे की महिला दिन फक्त हा 8 मार्च पुरता करण्यापुरता मर्यादित नाही, तर तो आपण दरवर्षी दररोज आणि प्रत्येक क्षणाला करत आहोत. आज पण महिला दिनानिमित्त ज्या महिला उपस्थित राहिलेल्या आहेत यांच्याकडून एक घेण्यासारखी गोष्ट अशी आहे की टाइम मॅनेजमेंट काय असतं. आज कार्यक्रमात तुम्हाला यायचं होतं महिलांना, त्यांच्या डोक्यामध्ये कालच विचार आला असता की आपण उद्या सकाळी टाइम मॅनेजमेंट करून घरातली कामं करून आपल्याला कार्यक्रमाला वेळेवर पोहोचायचं आहे. तर टाइम मॅनेजमेंट हे घेण्यासारखी गोष्ट महिलांसाठी आहे. आणि अजून महिलांबाबत बोलण्यासारखं बऱ्याच मान्यवरांनी बोललेलं आहे, त्यामुळे जास्त काय महिलांबाबत बोलणार नाही. कारण महिलांनी बऱ्याच क्षेत्रात आपलं बोलण्यापेक्षा कर्तृत्व करून दाखवलेलं आहे. त्यामुळे मी काही जास्त बोलत नाही. जय हिंद, जय महाराष्ट्र.